मला वाटतं स्वतःची कॉम्पिटिशन व्हायला राईट, पाहिजे, स्वतःची कॉम्पिटिशन व्हायला पाहिजे. पण बहुतांश बिझनेसमॅन काय करतात दुसऱ्याशी कॉम्पिटिशन. आणि मग काय होतं की असं जेव्हा होतं ना ते आपली कधीच प्रगती होत नाही. म्हणजे तुम्ही आत्ता गाडीचं उदाहरण दिलं आणि मला नेहमी असं वाटतं की गाडीचं काम आहे पॉईंट ए पासून बी पर्यंत घेऊन जाणं. आता आज माझी गाडी बंद पडली ती गोष्ट वेगळी आहे, पण शेवटी तेच काम आहे आणि ते काम फियाटही तेवढंच करू शकते चांगलं आणि मर्सिडीजही तेवढंच करू शकते. मग कुठे नक्की ठरवायचं की आपली लेव्हल काय आहे? तर मला असं वाटतं की तुमच्याकडे पैसा असेल तर जरूर मर्सिडीज घ्या, पण मर्सिडीज घेण्याकरता म्हणून खितपत जगायचं आणि प्रत्येक वेळेला तुमच्या फियाटमध्ये बसताना शिव्या घालायच्या ह्याच्यातनं बाहेर राहायला पाहिजे. हा, मग तो ॲटिट्यूड झाला तो ना. attitude झाला. तो ॲटिट्यूड सो यू शुड बी हॅपी की चला माझ्याकडे फियाट तरी निदान, बाकीची तर लोक तर उन्हात न चाललेली आहेत बिचारी, डोक्यावरती साधी टोपी पण नाहीये. सो मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी ना दुसऱ्याचा दुस्वास किंवा दुसऱ्यापर्यंत जायचं हे करून स्वतःचा आजचा खराब करून घेतो ना आपण, तिकडे आपण गडबड करतो.